नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहे वर्ग 10वीचा अतिशय महत्त्वाचा टॉपिक म्हणजेच काय, निश्चय कसा सोडवायचा। आता हा जो टॉपिक आहे दरवर्षी वर्ग 10वीच्या बोर्ड एग्जाममध्ये क्वेश्चन विचारला जातो। तर अतिशय सिंपल आहे, तुम्हाला व्यवस्थित समजून घ्यायचं आहे। तर चला मग बघू आपण पहिला क्वेश्चन। बघा आता निश्चय कसा सोडवायचा याचा आपण पहिला क्वेश्चन बघणार। चला बघूया आता मग। बघा खाली निश्चय सोडवा। आता बघा कुठलाही निश्चय असू द्या 2/2 चा, ठीक आहे ना। तर याला सोडवायचं कसं, आधी हा जो आहे या दोघांचा करायचा गुणाकार। बघा काय विला 3 × 5, नंतर याच्यामध्ये असते वजाचं चिन्ह, नंतर मग यांचा करा गुणाकार किती 4 × 2। बघा 3 × 5 = 15 मायनस 4 × 2 = 8, 15 तून 8 गेले 7। हा झाला तुमचं निश्चयकाची किंमत। झालं म्हणजे तुम्हाला कोणताही निश्चय असू दे तुम्हाला व्यवस्थित सॉल्व करता येणं गरजेचं आहे। हा झाला तुमचा पहिला क्वेश्चन। आता बघा दुसरा क्वेश्चन बघा व्यवस्थित। बघा दुसरा क्वेश्चन कुठला आहे, -1 7 2 आणि 4। आता हा निश्चय तुम्हाला सोडवायचा आहे। तर काय करा तुम्हाला व्यवस्थित बघा, आधी करायचा यांचा गुणाकार। बघा -1 × 4, नंतर असतं वजाचं चिन्ह असते, नंतर या दोघांचा गुणाकार करा। काय होईल ते 2 × 7। बघा मायनस इंटू प्लस, बघा इथं चिन्ह नाही म्हणजे ऑलवेज काय असते प्लस चिन्ह असते। मायनस इंटू प्लस मायनस 1 × 4 4 मायनस 2 म्हणजे 2 × 7 किती 14, 2 × 7 14। इथे बघा दोघांचे चिन्ह सारखे असेल तर संख्यांची करायची बेरीज म्हणजे किती 14 × 4 = 18 आणि चिन्ह वजा असेल तर वजा। झालं, हा झाला तुमचा क्वेश्चन नंबर 2 म्हणजे हा झाला दुसरा क्वेश्चन। म्हणजे आपण निश्चय कसा सोडवायचा याची आपण पद्धत बघितलेली आहे। तर तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल तर तुम्हाला एक छोटासा होमवर्क आहे, तो तुम्ही घरी सॉल्व करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा। ओके, तर तुम्हाला समजलं असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। ओके, थँक्यू।